हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे कॉजेस ऑफ कॉन्फ्लिक्ट्स इन रिलेशनशिप्स. सो काही कॉजेस आहेत तर रिलेशनशिप्समध्ये कॉन्फ्लिक्ट्स येण्यासाठी ते आज आपण डिस्कस करणार आहोत इथे. तर त्याच्यामध्ये मी काही पॉईंट्स आता इथे मांडते आहे आणि मग हळूहळू आपण डिटेलमध्ये जाऊयात प्रत्येक पॉईंटच्या. लॅक ऑफ लव्ह अँड रिस्पेक्ट. देन त्या व्यक्तीमध्ये एका पार्टनरपैकी एकामध्ये असेल किंवा दोघांमध्ये असेल, रिस्पॉन्सिबिलिटी कितपत घेण्याची क्षमता आहे त्याच्यावरही डिपेंडंट असतं रिलेशनशिप किती लाँग जाणार आहे ते. खूप जास्त फिअर असणं, लूज करीन मी लोक म्हणून, ते सुद्धा मी बोलेन नंतर. तो एक पार्ट असतो. त्याच्यामुळे जास्त कंट्रोलिंग असतं ती व्यक्ती, जास्त पॉझेसिव्ह असते ती व्यक्ती. आणि रिस्पॉन्सिबिलिटीज घेण्यासाठी किती सक्षम आहे ती व्यक्ती त्याच्यावर पण आहे. कारण संसार म्हटला एकदा लग्न झालं की रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, तर त्याच्याबद्दल किती क्लॅरिटी आहे दोघांमध्ये त्याच्यावरही डिपेंड आहे. त्याच्यानंतर आहे लॅक ऑफ कम्युनिकेशन, एकमेकांना कन्सिडर करणं आणि हेल्दी कॉन्व्हर्सेशन नसणं. कुठलेही निर्णय घेताना तुमच्यामध्ये किती चांगलं कॉन्व्हर्सेशन आहे, किती व्यवस्थित तुम्ही स्पष्टपणे एकमेकांशी बोलता, तुमच्या मतांना आदर देता, मतं स्पष्टपणे मांडता, तर याच्यावर पण डिपेंड आहे. आणि अजून एक बेसिक आहे ते म्हणजे अपब्रिंगिंग आहे. त्यांची बॅकग्राऊंड काय आहे, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचे फ्रेंड्स सर्कल कसे आहेत, त्यांच्या हॉबीज काय आहेत, ते जास्तीत जास्त कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहिलेले आहेत. कारण विचारांची धारा जी आहे ती आपली एन्व्हायरमेंटप्रमाणे, आजूबाजूच्या लोकांप्रमाणेच आपली तयार होते आणि आपल्या अनुभवांप्रमाणे सुद्धा पर्सनल आपल्याला येणाऱ्या. ते या सगळ्या गोष्टी आहेत आणि याच्याहून बरेच कॉजेस आहेत जे आपण पुढे जाऊनसुद्धा एक एक डिस्कस करूयात. तर आता मी एका पॉईंटवर येते, ते म्हणजे लॅक ऑफ लव्ह अँड रिस्पेक्ट. तर लव्ह हा विषय खूप मोठा आहे. आणि आता असं आहे की जेव्हा तरुण असतो आपण तेव्हा मग ते टीनेजपासून आत्ता सगळ्याच या एजमध्ये, तर तिथे आपल्याला असं होतं की लव्ह म्हणजे फक्त फिजिकल लेवलला येऊन थांबतं. तर ते फिजिकल लेवलचं जे लव्ह आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी त्याला कुठेही मागे किंवा दुय्यम दर्जा देत नाही आहे. ते फर्स्ट आणि नीड किंवा वॉन्ट या सगळ्या ह्याच्यामध्येच येऊन बसतं. ती खूप गरज आहे, बेसिक गरज आहे. पण लव म्हटलं की तिथे तुम्हाला एकमेकांना समजून घेणं आहे, एकमेकांना रिस्पेक्ट देणं आहे, एकमेकांबद्दल किती आदर आहे तुम्हाला, एकमेकांशी तुम्ही किती मनमोकळेपणाने बोलू शकता, तुमचं नातं किती छान तुम्ही विश्वासाने धरून ठेवलेलं आहे, अशा बऱ्याच गोष्टी येतात. तर त्याला लव्ह म्हणतात. आणि मग ते फिजिकल लेवलला येतं. तर ते प्रेम वाटणं एकमेकांबद्दल, कुठल्याही वेळेला एकमेकांना ब्लेम न देता एकमेकांना मदत करणं, एकमेकांची काळजी वाटणं. तिथे पॉझिटिव्हनेस हा येत नाही बरं का. पॉझिटिव्हनेस हा खूप एक्स्ट्रीम भाग झाला जिथे सफोकेशन येतं. पण काळजी वाटणं, एकमेकांचा विचार असणं, एकमेकांचा विचार घेऊन पुढे जाणं, तर याला प्रेम म्हणतात. आणि तिथे डिसरिस्पेक्टचा प्रश्नच पडत नाही. कारण जेव्हा तुम्ही एकमेकांवर प्रेम करता तेव्हा तुम्ही कितीही झालं तरी तुम्ही दोघं असतानाही तिथे डिसरिस्पेक्ट हा विषय येत नाही. आणि तुम्ही चार चौघात असल्यावर तर प्रश्नच पडत नाही. तुम्ही एकमेकांसाठी खंबीर उभे असता कुठल्याही क्षणी आणि कुठल्याही सिच्युएशनमध्ये. तर त्याला प्रेम म्हणतात. आणि प्रेमाची व्याख्या अशी खूप डीप आहे जी कुठल्याच व्हिडिओमध्ये मला नाही वाटत की ती कव्हर होईल. तर ते फिलिंग आहे, खरं सांगायचं तर ते इमोशन आहे, ते एक फिलिंग आहे, स्वीट इमोशन आहे, स्वीट फिलिंग आहेत त्या. तर त्या जर एकमेकांबद्दल वाटत असेल तर डिसरिस्पेक्टचा लांबवर प्रश्न पडत नाही. डिसरिस्पेक्ट असा होतो की बऱ्याचदा आई किंवा आपल्या पार्टनरला, बायको असू देत किंवा नवरा असू देत, आपण पटकन दिशी बोलून जातो. प्रेम असतं मग रिस्पेक्ट नाही, असं कसं? तर आपण पटकन जरी बोलून गेलो, आपण फ्रस्ट्रेशनमध्ये असतो आणि जरी बोलून गेलो त्या पुढच्या क्षणी तुम्हाला लगेच सगळ्यांसमोर किंवा तिच्यासमोर क्षमा मागता आली पाहिजे. तर त्याला आपण प्रेम म्हणू. नाहीतर मग त्या प्रेमाला काय म्हणायचं हे आपल्याला माहिती आहे. तर आपण पटकन दिशी म्हणून जातो की तुला कळत नाही किंवा तू मध्ये बोलूच नकोस आता, असं पटकन बोलून जातो. म्हणूनच म्हटलं, जरी आपण फ्रस्ट्रेशनमध्ये असलो आणि जर बोललो, रागात असलो आणि जर बोललो, हळूहळू तोही कंट्रोल करता यायलाच हवा आणि तो आपण कंट्रोल कसा करायचा तेही बघू पुढे. पण जरी बोललो गेलो
तरीसुद्धा आपल्याला कुठेतरी मनाला लागतं, कारण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याचं पेनही आपल्याला समजू शकतं. तर जरी तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये बोलून गेला असाल तरी पुढच्या क्षणी त्या व्यक्तीची माफी मागण्या इतपत जर तुमचं मन मोठं असेल तर त्याला प्रेम म्हटलं जातं, असं माझं मत आहे. ठाम मत आहे. आणि खरं सांगायचं तर कारण बऱ्याचदा केस स्टडीजमध्ये किंवा खूप लोकांकडनं इतकी वर्ष मी बोलती आहे, लोकांशी कॉन्व्हर्सेशन आहे, इतक्या लोकांशी मी मिंगल होती आहे, तर खूपदा मला असं जाणवतं की इतका डिसरिस्पेक्ट असतो आणि नंतर सॉरीही साधं म्हटलं जात नाही, इग्नोर केलं जातं आणि मग आपोआप तो ट्रस्ट इश्यू येतो तिथे आणि मग कुठेतरी असं ना डिस्करेज्ड फील होतं आणि मग हळूहळू त्याचा परिणाम फिजिकल लेवलला सुद्धा होतो, मेंटल लेवलला होतो, फिजिकल लेवलला होतो. कुठेतरी तुम्ही दूर जाता, अनटच्ड आणि अनलव्ड फील करता. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला जर फीलिंग्ज नसतील, जर ते स्वीट इमोशन्स नसतील तर तुम्हाला फिजिकल लेवलला यायलासुद्धा खूप त्रास होतो. आणि जरी तुम्ही फिजिकल लेवलला आलात, त्या सिच्युएशनमध्ये आलात, तरीसुद्धा तुम्ही खूप आनंदात असाल किंवा तुम्ही एन्जॉय कराल तर असंही होऊ शकत नाही, कारण ते कॉन्फ्लिक्ट्स मनात असतात आणि जेव्हा तो स्वीटनेस नसतो आतमध्ये तेव्हा तेही खूप रुईन होतं तुमचं, तो पार्टसुद्धा लाईफचा. तर सगळं एकमेकांमध्ये इतकं एकमेकांशी अवलंबून आहे, इंटरकनेक्टेड आहे. सो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की स्वतःला आपल्याला वागताना बोलताना खूप व्यवस्थित कॉन्शियसली केलं पाहिजे या गोष्टी. जर तुम्ही फ्रस्ट्रेट आहात, मी मगाशी म्हटलं, आणि जर तुम्ही खूप त्रासात आहात तर तुम्हाला त्या वेळेला जर तुमच्या पार्टनरशी बोलता आलं मनमोकळेपणाने तर या सगळ्या गोष्टी येतच नाहीत, कारण हा मानसिक त्रास आहे. तो जर तुम्ही तुमच्या पार्टनरशी बोलू शकला नाहीत त्याचा अर्थ काहीतरी लॅक ऑफ कम्युनिकेशन असण्याच्या मागे, कॉन्व्हर्सेशन असण्याच्या मागे, मिसअंडरस्टँडिंग्स असण्याच्या मागे काहीतरी कॉजेस आहेत. ती प्लीज फाइंड आउट करा आधी, आणि ती तुम्हाला प्रत्येकाला माहिती असतात. थोडासा पॉज घ्या, त्याच्यासाठी आहेत आपल्याकडे भरपूर सोल्युशन. त्याच्यासाठी पॉज घेतला पाहिजे, थोडासा वेळ दिला पाहिजे, स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. त्या व्यक्तीशी जर आत्ता बोलता येत नाही आहे, मिसअंडरस्टँडिंग्स आहेत, तर थोडासा पॉज घ्या, थोडा वेळ द्या स्वतःला. विचार करा, मागे जा, थोडेसे विचार करा की कुठे काहीतरी चुकलं की हे सगळे कॉन्फ्लिक्ट्स आत्ता यायला लागलेत सडनली एवढ्या या पिरियडमध्ये. आधी व्यवस्थित चाललं होतं, मधल्या पिरियडमध्ये काय झालं असं, मग माझ्याकडनं काही झालं आहे का, तर स्वतःवर काही झालं असेल तर स्वतःकडनं, आणि झालं नसेल आणि तुमचं प्रेम असेल तर इनिशिएटिव्ह घेऊन थोडासा इनिशिएट करा आणि जाऊन बोला की मला बोलायचं आहे तुझ्याशी. आणि जर तुम्हाला त्या पर्सनला लूज करायचं नसेल तर तुम्ही नक्की इनिशिएट कराल, इनिशिएटिव्ह घ्याल आणि तुम्ही बोलाल त्या व्यक्तीशी, तुमच्या बायकोशी, नवऱ्याशी, आईवडिलांशी, बहीण भावंडांशी, आणि मग त्याच्यातनं सोल्युशन नक्की निघेल. अगदीच ऐकायला तयार नसेल तर स्टेप बाय स्टेप, बेबी स्टेप्स घ्या, थोडेसे दिवस जाऊ देत, कारण त्या व्यक्तीच्या मनावरचा ताण कमी व्हायला, किंवा त्या काही वेळेला असं होतं की ती व्यक्तीने त्या व्यक्तीकडनंही चूक झालेली असते, तिला गिल्ट फील असतं, ते गिल्ट फील बाहेरच येत नसतं. सो जरा ते हलकं करण्यासाठी तुम्ही बेबी स्टेप्स घ्या आणि हळूहळू त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आता तो बाहेर काढण्यासाठी प्रयत्न असा आहे की पॉज घेणं, मी मगाशी म्हटलं तसं विचार करणं मागे जाऊन. त्याच्यातनं अजून काही गोष्टी आहेत की छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता. एक म्हणजे दोघांनी एकमेकांना वेळ देण्यासाठी कधीतरी डिनरला बाहेर जा, कधीतरी मुलं लहान असतील आणि जर त्यांना सोडून जाता येत नसेल तर थोडासा सोल्युशन काढा की कधी आईवडिलांकडे ठेवलं आहे तिच्या, तुमच्या, आणि एकमेकांसाठी थोडासा वेळ दिला आहे, थोड्या वेळ अर्धा 1-2 तास बाहेर जाऊन आला आहात, किंवा संध्याकाळच्या वेळेला मुलांना थोडंसं तुमच्या पेरेंट्सकडे देऊन खाली तुम्ही वॉकला जाऊ शकता. सकाळी संध्याकाळी काहीतरी एक असा वेळ काढा, अर्धा तासाचा तरी, की जिथे तुमचं रेग्युलर बेसिसवर किंवा बेडरूममध्ये तरीसुद्धा. बऱ्याचदा असं होतं की बायका कामं करत राहतात रात्री, नवरे जाऊन झोपतात कारण दिवसभर दमलेले असतात, आणि बायकांचं कसं होतं, नोकरी करणारी असू देत न करणारी असू देत, तिचं किचन सुटत नाही. तर एक पर्टिक्युलर स्वतःला शिस्त अशी ठेवायची की या वेळेला किचन आपण आत्ता बंद करूयात, प्लस मायनस होतं, बंद करायचं, म्हणजे तुम्हाला तो टाईम मिळतो. झोपायच्या आधी तुम्ही थोडा वेळ कॉन्व्हर्सेशन हे झालंच पाहिजे तुमचं. दिवसभराचं तुमचं जे काही आहे, फोनवर कदाचित तुम्हाला वेळ होत असेल दिवसभरात किंवा न होत असेल,
तरीसुद्धा तो वेळ जो तुमचा आहे अर्धा पाऊण तासाचा, झोपायच्या आधी निदान अर्धा तास 15-20 मिनटं कमीत कमी झालीच पाहिजे की तुमचं बोलणं एकमेकांशी व्हायला पाहिजे. मग ते मुलांवर असेल, तुमच्या अजून काही अडचणी असतील त्याच्यावर असेल, ऑफिसचे काही अडचणी असतील तर असेल, पण तुम्ही मन मोकळं करा तुमच्या पार्टनरच्या समोर, जेणेकरून तुमचं त्या कॉन्व्हर्सेशनमधनं आणि या रेग्युलर लावलेल्या शिस्तीमुळे ते इतकं हेल्दी होतं कॉन्व्हर्सेशन, एकमेकांची इतकी सवय होते, तुम्हाला एकमेकांचे स्वभाव अजून कळायला लागतात, उलगडायला लागतात काही गोष्टी, आवडी निवडी, काय आवडतं काय नाही आवडत, कशाचा त्रास होतो, कुठे जास्त एकदम आपला पार्टनर लो एनर्जीमध्ये फील करतो, सगळ्या गोष्टी इतक्या हळूहळू कळायला लागतात. मग ते लव्ह मॅरेज असलं म्हणून असं काही नाही आहे की ती व्यक्ती तुम्हाला तुमचा पार्टनर व्यवस्थित कळलेला असतो. सो प्लीज गो फॉर इट. आणि अजून काही सोल्युशन्स असतील तर ते पर्सन टू पर्सनसुद्धा व्हॅरी होतं, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की इथे या बेसिक गोष्टी जरी तुम्ही एकमेकांना वेळ देणं आणि एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलणं असं जरी रेग्युलर बेसिसवर केलं तरीसुद्धा बरेच प्रश्न सुटण्याची खूप दाट शक्यता असते. सो या आठवड्यात तुम्ही हे सगळं करून बघा. ॲटलिस्ट एक असा वेळ सकाळ ते रात्रीपर्यंत 24 तासातले 15-20 मिनटं, अर्धा तास असा वेळ ठरवा आणि भेटत जा एकमेकांना, मनमोकळेपणाने बोलत जा. आणि तुम्हाला जर कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न विचारायचे असतील या सगळ्या आजच्या टॉपिकवरनं तर नक्की मला प्रश्न विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते नक्की कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. स्टे हेल्दी, स्टे फिट आणि हेल्दी कॉन्व्हर्सेशनसाठी तुमच्या ऑल द बेस्ट.